स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो. राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा या विशेष मुलाखत सत्राचा आपण आज भाग घेत आहोत आणि आजचे आपले जे विशेष मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत ते वैद्यकीय क्षेत्रामधनं आहेत आणि सध्याचा जो काळ चालू आहे कोविड-19चा अशा काळामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांचे सुद्धा मार्गदर्शन फार महत्त्वाचे असते आणि तेच आज आपण त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यांचा संघर्षमय प्रवास. कारण आज ज्या डॉक्टर आपल्याला लाभलेल्या आहेत त्या डॉक्टर यामिनी सदावर्ते यांचा देखील प्रवास अतिशय संघर्षमय आहे. संघर्षातून त्यांनी जे यश प्राप्त केलेलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे, उल्लेखनीय आहे आणि त्यामुळेच या मुलाखत सत्राच्या माध्यमातून आज आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत आणि त्यांच्या ज्ञानातून आपण प्रेरणा नक्कीच घेणार आहोत. अधिकची माहिती आयुर्वेदिक क्षेत्रामधनं आपण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या विशेष मुलाखत सत्राला, ज्याचं नाव आहे गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा. या विशेष मुलाखत सत्रामध्ये आयुर्वेदिक क्षेत्रासंदर्भात अनेक गोष्टी असतात आणि गैरसमजही अनेकांच्या मनामध्ये असतात आणि त्याच दूर करण्यासाठी आजचा विशेष मुलाखत आयोजित करण्यात आलेला आहे. यापूर्वीही आपण ज्या डॉक्टर दाम्पत्यांची मुलाखत घेतली होती, ज्याच्यामध्ये डॉक्टर मनीषा चव्हाण ज्या होत्या त्या एमबीबीएस होत्या, म्हणजे ते ॲलोपॅथिक क्षेत्रातल्या होत्या आणि डॉक्टर जे होते डॉक्टर रवींद्र चव्हाण हे आयुर्वेदिक क्षेत्रातले होते आणि त्याच्याकडनं आपण अनेक गोष्टी जाणून सुद्धा घेतल्या आणि त्याचाही आपल्याला अनेक लाभ झाला असेल. पण आजचे जे डॉक्टर आज आपल्यासोबत जोडल्या गेले आहे डॉक्टर यामिनी सदावर्ते यांच्याकडनं आपण फक्त आयुर्वेदिक क्षेत्रासंदर्भातलं ज्ञान जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भात अधिकची माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आयुर्वेदासाठी खूप एक छान काय म्हटलं जातं की हिताहितम सुख दुःखम आयु तस्य हिताहितम मानच तस्य यत्रोक्तम आयुर्वेदचे उच्चते, असं देखील आयुर्वेदा संदर्भात म्हटलं जातं. त्याचा नक्कीच मराठी भावार्थ आपल्या श्रोत्यांसाठी मी नक्कीच सांगेल. हितायु अहितायु सुखायु एवं दुखायु, इस प्रकार चतुर्विध आयु के हित तथा अहित, पथ्य और अपथ्य आयु का प्रमाण एवं स्वरूप जिसमें हो वह आयुर्वेद कहलाया जाता है. आणि असंच या माध्यमातून आयुर्वेदाचं ज्याला आपण डेफिनेशन म्हणत असतो ती आहे आणि त्याच आयुर्वेदा संदर्भात एका प्रसिद्ध आयुर्वेदाचार्यांकडनं आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेले आहेत. सौ राजश्रीताई गागरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर यामिनी सदावर्ते आजच्या गेस्ट ऑफ ऑनर यांचं शब्दसमुखांनी स्वागत करायचं आहे आणि मग आपल्या पुढच्या मुलाखतीला आपण सुरुवात करणार आहोत. राजश्रीताई गागरे. नमस्कार यामिनी मॅडम. नमस्ते. नमस्ते. खरं तर खूप आनंद होतोय की आपण आमच्या या राजश्री आणि कुणाल या मराठी युट्यूब कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सामील झालात आणि आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आम्ही घेतोय म्हणजे निवडून आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आपणच आपलीच पहिली मुलाखत आम्ही अरेंज केलेली आहे. आणि आत्ताची जर कोविडची परिस्थिती पाहिली तर खरंच आपले घरगुती इलाज म्हणा किंवा आयुर्वेदिक इलाज याची गरज आहे प्रेक्षकांना आणि खूप सारी माहिती आपल्याकडे आहे. कारण पलाश आयुर्वेदिक क्लिनिक बरोबर मी जोडली गेलेली आहे. अगदी इनॉग्रेशन पासून यामिनी मॅडम आणि आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि यामिनी मॅडम कडे खूप सारा ज्ञानाचं भंडार आहे आयुर्वेदातील आणि सरही आहेत आपल्यासोबत. तर कुणाला मी विनंती करेल की पुढील प्रश्न विचारून मॅडम कडून जास्तीत जास्त माहिती आम्हाला मिळावी. नक्कीच. धन्यवाद राजश्रीताई. राजश्रीताईंना पुढील एक ऑनलाईन कार्यक्रम असल्या कारणाने ते आपल्यासोबत पुढे कंटिन्यू करू शकत नाही. मनापासून धन्यवाद राजश्रीताई, आपण वेळ दिलात आणि शुद्धच मनाने डॉक्टर यामिनी सदावर्ते यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं. मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो, आजचे जे विशेष मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्या संदर्भात आपण नक्कीच परिचय करून घेणार आहोत आणि त्यांच्या संदर्भात अनेक माहिती सुद्धा आपल्यापर्यंत प्राप्त झालेल्या आहे. त्यांच्या संदर्भात आपण सुद्धा जाणून घेणार आहोत. डॉक्टर यामिनी सदावर्ते ह्या BMS आहेत, DYA CCPT यांच्या संदर्भात सुद्धा आमच्या श्रोत्यांना मी अवगत करून देईल. BMS संदर्भात तर आपल्याला माहिती असेल, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरी. DYA डिप्लोमा इन योगा अँड आयुर्वेद. CCPT केरळ मधून जे विशेष कोर्स आहे ज्याला सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्मा थेरपी ज्याला म्हणतात, त्यांनी केरळची जी विशेष उपचार पद्धती आहे, पण पाहिलं असेल की आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये केरळ उपचार पद्धतीला फार महत्व आहे आणि तेच प्रावीण्य
डॉक्टर यांनी मिळवलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. एक विशेष इंग्रजीतनं सुद्धा आपल्याकडनं माहिती मिळालेली आहे इंग्लिशमधनं, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर यामिनी सदावर्ती इज हायली क्वालिफाईड डॉक्टर प्रॅक्टिसिंग सिन्स लास्ट 10+ years in Moshi, Pune area. She has treated more than 20,000 patients successfully. She has done her BMS from Dhule, Nashik University, specialized Panchakarma course from Kerala, specialized yoga therapy from Tilak Maharashtra Vidyapeeth. She is specialized in weight management, that is weight loss or weight gain, obesity, infertility, PCOD, thyroid, diabetes, joint pain, spinal cord disorders, viral diseases, pediatric skin diseases, and many more. So about Dr. Yamini Sadavarti, she's also telling that our weight loss programs are very effective in almost all the patients. Many patients successfully reduced approximately 5 kilo to 7 kilo in just 1 month. She's also telling that the infertility treatment success rate is almost highest one. We arrange excellent yoga sessions according to the individuals. Also, we are having specialized Kerala Panchakarma Center at Moshi. So अशी माहिती आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेली आहे. त्यामुळे अभिनंदन आहे मॅडम आपलं. आपण एक आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहात, उल्लेखनीय कार्य करत आहात. कारण अनेक उपचार पद्धती जरी असल्या तरी आयुर्वेदिक ही जी पद्धती आहे, जी जुनी पद्धत मानली जाते, त्या पद्धतीने जर आपण पुढे गेला किंवा आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आपण जर तसं त्याचा अवलंब केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. त्या संदर्भातच आपण पुढे नक्की जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न माझा असेल, जो आपण प्रत्येक मान्यवरांना विचारत असतो, की आपण एवढं सगळं विश्व आपण निर्माण केलेलं आहे, म्हणजेच आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान आपण निर्माण केलेलं आहे. त्या संदर्भात संघर्षमय प्रवास आपला कसा राहिला, काय सांगाल सुरुवातीपासून? नक्कीच इथपर्यंतचा हा जो काही माझा प्रवास होता, हा खरं तर सोपा तर अजिबातच नव्हता. लहानपणापासूनच शिक्षणासाठी मी माझ्या आईवडिलांपासून दूर होते. माझं 12वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझ्या आजोळी झालेलं आहे. लहानपणापासूनच मेडिकल क्षेत्रात करिअर करावं हा माझा निर्णय अगदी ठाम होता. परंतु जसं की आमच्या घरात कुणीही मेडिकल क्षेत्रामध्ये नव्हतं किंवा मेडिकलचं बॅकग्राऊंड नसताना या क्षेत्रात प्रवेश करणं आणि त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवणं हे खरंच कुठल्याही व्यक्तीसाठी फार कठीण आहे. 12वी नंतर जेव्हा माझा BMS ला मला ऍडमिशन मिळालं, खरं तर तेव्हा मी थोडी डिसअपॉइंटेड होते. परंतु जसं जसं आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास माझा चालू झाला तसं तर असं म्हणायला हरकत नाही की मी आयुर्वेद शास्त्राच्या प्रेमात पडले आणि फार इंटरेस्टिंगली मग मी आयुर्वेदाचा अभ्यास करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये देखील मी टॉपर होते आणि जेव्हा आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करत असतानाच मी तिथल्या नामांकित वैद्यांकडे जाऊन मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. BMSचं माझं एज्युकेशन पूर्ण झाल्यावर विशेष प्रशिक्षणासाठी मी केरळला गेली. त्यानंतर लग्नानंतर जेव्हा मी पुण्यात शिफ्ट झाली तेव्हा स्वतःची प्रॅक्टिस टाकण्यासाठी मला अजून कॉन्फिडन्स हवा होता. म्हणून मग मी अजून एक नामांकित वैद्य आहेत डॉक्टर जयकुमार ताम्हाणे, त्यांच्याकडे मी प्रॅक्टिसला जायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे जाऊन मला एक कॉन्फिडन्स आला की नाही, मी आता माझं स्वतःचं आयुर्वेदिक क्लिनिक मी टाकू शकते. सो 2012 साली आपण आपल्या पलाश आयुर्वेदिक क्लिनिकचं ओपनिंग केलं आणि नक्की जेव्हा आपण आपल्या क्लिनिकचं ओपनिंग केलं तेव्हा 2012 सालीची आयुर्वेदाची लोकांचा जो आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो आणि आताचा लोकांकडे आयुर्वेदाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे यामध्ये फार मोठा डिफरन्स होता. त्यामुळे 2012 साली लोकांच्या मनामध्ये मला विश्वास करून द्यायचा होता माझ्या प्रती आणि आयुर्वेद शास्त्राच्या प्रती. त्यामुळे मला फार मेहनत घ्यावी लागली त्या काळात आणि नक्कीच आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना जो काही उपशय मिळत गेला, जे काही छान रिझल्ट मिळत गेले, त्याच्यामुळे मग आपल्या क्लिनिकच्या रुग्णसंख्येत फार चांगल्या पद्धतीने वाढ होत गेली आणि आतापर्यंत पलाश आयुर्वेदाने 20,000 पेक्षा जास्त रुग्णांना ट्रीटमेंट करून पूर्णपणे आपण त्यांना बरं केलेलं आहे. आणि अशाच सदिच्छा आणि असेच शुभाशीर्वाद जर सगळ्यांचे आपल्या पाठीशी राहिले तर नक्कीच पलाश आयुर्वेदिक क्लिनिकचं रूपांतर हे लवकरच पलाश आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आपल्याला झालेलं दिसून येणार आहे. आणि या सगळ्या माझ्या संघर्षमय प्रवासामध्ये माझे जे घरचे माणसं होते, म्हणजे माझे आजी आजोबा, ज्यांनी माझा शिक्षणाचा पाया जो आहे तो मजबूत करण्याचं काम केलं, माझे आई वडील, माझे सासू सासरे,
आणि माझे हस्बंड यांचा फार महत्वाचा सपोर्टिव्ह रोल आहे. त्याचप्रमाणे मला आजपर्यंत जे काही गुरु लाभले आहेत, तसेच इतरही बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांचा मला सतत सपोर्ट मिळत असतो. सो त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद, कारण की त्यांच्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. अगदी खूप छान मार्गदर्शन ताईंनी या ठिकाणी केलेलं आहे, की एखादी व्यक्ती जर कोणतंही यश जर तो संपादित करत असेल किंवा त्याला मिळवून घेत असेल, तर त्याच्या मागे खूप मोठ्या जणांचा एक सपोर्ट सिस्टम ज्याला आपण म्हणत असतो तो असतो. आणि आपण जसं मॅडमचं उदाहरण पाहिलं, एक महिला शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर यामिनी सदावर्ते यांच्या रूपामध्ये आज आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मागे नक्कीच एक खूप मोठे सपोर्ट सिस्टम असेल, ज्याला आपण फॅमिली सिस्टम म्हणतो, ती महत्वाचं आहे. कारण एका महिलेच्या जीवनामध्ये परिवाराची साथ मिळणं आणि यशस्वी होणं ह्या फार महत्वाच्या गोष्टी असतात. ऍज कम्पेअर्ड टू आपण जर पुरुषांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ते थोडंसं सोपं असतं. कारण शिक्षण घेणं, शिक्षणानंतर एखादी जॉब किंवा इथे उद्योगाला सुरुवात करणं आणि त्यानंतर मग जीवन व्यतीत करणं हे पुरुषांच्या बाबतीमध्ये त्या महिलांच्या बाबतीपेक्षा सोपं असतं. पण महिलांसाठी शिक्षण झाल्यानंतर मग लग्नानंतर मग एखाद्या वेळेस जर फॅमिली सिस्टम जर सपोर्टिव्ह असेल तर तिथे त्यांना आणखी शिकू देतात, काहीतरी उद्योग उभा करून देतात किंवा जॉबची परमिशन त्या ठिकाणी देत असतात. पण आणि काही ठिकाणी आपण असं बघत असतो, की थोडीशी नकारात्मक भावनेमुळे थोडीशी अडचणी निर्माण होतात. पण डॉक्टर यामिनी सदावर्ते यांच्या पूर्ण यशामागे त्यांच्या फॅमिलीचा खूप मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. साहेब सुद्धा सोबत आहेत. डॉक्टर सदावर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर काय सांगाल, की कशा पद्धतीने आपण सहकार्य केलं मॅडम यांना? कशा पद्धतीने आपण त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा राहिलात? कारण मॅडमचं एवढं मोठं व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, तर त्याच्या मागे आपला हात नक्कीच असेल असं मला वाटतं. तर काय सांगाल सर? नक्कीच. हो, नक्कीच. पण मी तुम्हाला आधी करेक्ट करतो. मी डॉक्टर नसून मी एक इंजिनियर आहे. आणि अच्छा. या संपूर्ण प्रवास कंपनीने आता सर्वांसमोर मांडला आहे, तो डेफिनेटली खूपच संघर्ष होता. तो काय सपोर्ट सिस्टीम लागतो तो तर डेफिनेटली फॅमिलीचा नेहमीच असतो. बट महत्वाचं असतं की ते किती जिद्दीने त्या क्षेत्रामध्ये कार्यरत करतात. तर जसं यामिनीच्या बाबतीत झालं, तिने तिच्या स्वतःच्या तिने स्वतःच्या हिमतीवर सर्व गोष्टी केल्यात. फॉर एक्झाम्पल जसं आमचं लग्न जमल्यानंतर आम्ही इमिजिएटली आमच्या स्वतःच्या दोघांच्या करिअरमध्ये व्यस्त होतो. तिने तिचे स्वतःचे डिसिजन्स घेतले की मला फर्दर अजून प्रॅक्टिससाठी जो काही नॉलेज लागणार आहे तो गॅदर कसा करायचा. सो त्याच्यासाठी ती केरळला जाऊन तिची प्रॅक्टिसिंग खूप चांगला तिचा पाया तिने पक्का केला. खूप लोकांशी कॉन्टॅक्ट मिळवले आणि हळूहळू ती प्रोग्रेस करत गेली त्या दिशेने. आयुर्वेदाबद्दल म्हणावं तर मला फारशी काही कल्पना नाही. ते जे काही नॉलेज आम्हाला मिळत गेलं ते फक्त यामिनी आमच्या घरात आल्यामुळे त्या फील्ड बद्दल खूप काही जास्त प्रमाणात कळू लागलं. बट याचं श्रेय मी तिलाच देईल, कारण की शी इज रिली हार्ड वर्किंग, स्मार्ट, not only take cares of her own field but also take cares of our children. They are twins and तसं म्हणायला गेलं तर सुरुवातीला थोडा तिला हेल्थ इश्यूज झालेले ते ओव्हरकम करून तिने सर्व गोष्टी बॅक ऑन ट्रॅक, म्हणजे आपण म्हणतो की कुठल्या एखाद्या ट्रेड मध्ये तुम्ही फसले किंवा तुम्ही थोडं डिस्टर्ब होतात, बट देन शी ओव्हरकेम ऑल द थिंग्स आणि त्याच्यातून निघून तिने परत नव्याने जोमाने सुरुवात करून, आणि ती आधीपासूनच हेल्थ ओरिएंटेड होती. योगा आणि बाकी मेडिटेशन जे काय आहे ते आधीपासूनच करत होती. त्याच्यामुळे तिने खूप लवकर, ते म्हणतो आमचे ट्विन्स झाले थोडे प्री मॅच्युअर्ड असल्यामुळे तिला थोडा तो त्रास झाला, बट लेटर ऑन शी स्टार्टेड रिकव्हरिंग व्हेरी क्विकली. आणि मुलांच्या सोबत बाकी सोडून प्रोफेशनली तिने ते काम स्टार्ट केलं. आज जे मी बघतोय तिचं सक्सेस. सो आता आम्ही सेकंड ब्रांच पण तिने स्टार्ट केली आहे मागच्या 7 महिन्यापूर्वी, आणि मागच्या 3 वर्षापासून ती कंटिन्युअस काम करत राहिली. सो इनफॅक्ट मी म्हणेन की मागच्या 3 वर्षात तिने खूप कमी सुट्ट्या घेतल्यात, की तोच माझा कल असतो तिच्याकडे की थोडा आराम पण केला पाहिजे. बट शी इज व्हेरी डेडिकेटेड इन हर फील्ड. आणि मला त्याचा गर्व आहे की त्या ज्या पद्धतीने ते ट्रीट करते. इट्स नॉट ओनली गिव्हिंग सम मेडिसिन्स टू द पीपल, शी टेक्स केअर ऑफ द पीपल्स
mental health, as well as giving them a confidence ki instead of giving only the medicines, you are not going to be cured. You need to change your things in your daily life routine, and with the way she treat, which is really really good and very unique, and that's why I'm really proud that she is doing such a good work, and I wish her many more years to continue and खरंच खूप like छान सरांनी या Pallava to ठिकाणी do many सांगितलं more. की सरांच्या म्हणजे ज्यावेळेस मला आता कळालं की सरांनी सांगितलं की ते स्वतः इंजिनियर आहेत आणि मला माहिती नव्हतं, कारण आम्ही ज्यावेळेस डॉक्टर दाम्पत्यांची मुलाखत घेतली त्यावेळेस एक रिपोर्ट, कारण माझा बराच अभ्यास असतो एखादी मुलाखत घेण्याच्या पूर्वी, तर त्यावेळेस मेडस्कॅपचा एक रिपोर्ट सांगतो की अनेक असे दाम्पत्य जे डॉक्टर असतात, म्हणजे जर पुरुष डॉक्टर असेल तर तो एका लेडी डॉक्टरशीच विवाह करतो किंवा मॅरेजमध्ये तो करत असतो. पण आपल्या केसमध्ये आपण इंजिनियर असून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने एक भक्कम पाठिंबा आपण मॅडम यांना दिलात. हे खरंच कौतुकास्पद आहे. अभिनंदन आहे आपलं सर, की आपण Thank you. मॅडम यांना सपोर्ट केला आणि त्यामुळे खूप चांगलं जनकल्याणाचं कार्य या ठिकाणी होत आहे. त्यामुळे मनापासून आपलं मी अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. पुढे आपण या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत, जो आपला मूळ आजचा मुद्दा आहे, ज्याला आपण मेन आपल्या टॉपिक वरती, ज्याला आपण गौरव कार्याचा म्हणजे एक जे कार्य घडत आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. व्यक्तिमत्वांसंदर्भात तर आपण जाणून घेतलंच, पण आता कार्यासंदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. मॅडम, माझा दुसरा प्रश्न आपल्याला असेल जो फार महत्वाचा आहे. आयुर्वेदात आरोग्य, रोग आणि उपचाराचे मूलभूत तत्वज्ञान काय आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदाचं जे काही प्रयोजन आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य मोक्षः, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि आतुरस्य विकार परिमोक्ष, म्हणजे जे काही आजारी व्यक्ती असतील तर त्यांना जो काही आजार झालेला आहे तो बरा करणं, त्यापेक्षाही महत्वाचं आहे की जी स्वस्थ व्यक्ती आहे, म्हणजे आता आपण फिजिकली आणि मेंटली पूर्णपणे हेल्दी आहोत, तर आपल्या हेल्थची काळजी आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे. म्हणजे जसं आता आपण म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर हे हजारो वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि आयुर्वेद शास्त्राची जी काही चिकित्सा पद्धती आहे ती दोन तत्वांवर चालते, की एक म्हणजे शमन चिकित्सा आणि दुसरी म्हणजे शोधन चिकित्सा. तर शमन चिकित्सेमध्ये आपल्याला औषधी गोळ्या ज्या काही असतात तर त्यांचा समावेश होतो, आणि शोधन चिकित्सा म्हणजे जो काही आजार आपल्याला झालेला आहे तर तो मुळापासून बरा करण्यासाठी आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सेचं वर्णन आलेलं आहे. शोधन चिकित्सेमध्ये पंचकर्म चिकित्सेला फार महत्व आहे. पंचकर्मामध्ये देखील वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य अशा 5 चिकित्सा सांगितल्या गेलेल्या आहेत. तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप, प्रत्येक व्यक्तीच्या आजारानुसार त्या व्यक्तीला कुठली ट्रीटमेंट देणं योग्य आहे ते आयुर्वेदिक तज्ञ ठरवत असतात, आणि त्या पद्धतीने मग आम्ही रुग्णाला ट्रीटमेंट देत असतो. खरंच मॅडम, आपण जे सांगितलं की आयुर्वेदातलं जे आरोग्य, रोग आणि उपचाराचे मूलभूत तत्वज्ञान खूप महत्वाचे आहे. याला अभ्यास करून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण मी स्वतः आयुर्वेदावरती माझा प्रचंड आदर आहे. कारण हे जे शास्त्र आहे हे अतिशय जुनं असल्या कारणाने याच्यावरती विश्वास ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण जर कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवून त्याचा अभ्यास जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो. आणि अनेक आयुर्वेदाचार्यांच्या संपर्कात आल्यानंतर ज्ञान जितकं अर्जित करता येईल तितकं आपण केलं पाहिजे, आणि त्याचनुसार मी आता ते कार्य करत आहे. त्यामुळे काही आयुर्वेदातल्या सुद्धा गोष्टी मला माहिती आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारेल. असं म्हणतात की युनिव्हर्स आणि ह्युमन बॉडी ही 5 पंचभूत ज्याला आहे, पंचमहाभूत आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वीने बनलेली आहे. आणि त्याही पुढे आपण जर बघितलं शरीरात 3 प्रकारचे दोष असतात, वात, पित्त आणि कफ. तर आयुर्वेदात मी अनेक वेळा असं ऐकलेलं आहे की यांचे संतुलन ठेवणे फार गरजेचं आहे. आणि माझा प्रश्न तर हाच आहे की याचे संतुलन कशा पद्धतीने ठेवावे, आणि जर असंतुलन झाले तर कशा पद्धतीने आपल्याला त्रास होऊ शकतो, आणि असंतुलनामुळे कशा पद्धतीचे आजार उद्भवतात, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच. आयुर्वेदामध्ये आता तुम्ही जे म्हणतात की वात, पित्त, कफ किंवा जे पंचतत्व आहे, पंचमहाभूते आहेत, तर आयुर्वेदामध्ये स्वस्थ व्यक्तीची व्याख्या काय सांगितली गेलेली आहे? समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्याभिधीयते.
आयुर्वेदामधले जे काही 3 दोष वर्णन केलेले आहे आयुर्वेदामध्ये शरीरामध्ये, वात, पित्त आणि कफ, हे दोष बॅलन्स असणं तर फार गरजेचंच आहे. त्याशिवाय आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्याला मनावर देखील आपल्या फार महत्वाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की प्रसन्न आत्मा इंद्रिय मन, म्हणजे आपलं जे मन आहे ते देखील प्रसन्न असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे शारीरिक स्वास्थ्याबद्दलच आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते देखील आपण संतुलित ठेवणं गरजेचं आहे. तर अशा व्यक्तीलाच आपण पूर्णपणे स्वस्थ व्यक्ती म्हणू शकतो, पूर्णपणे हेल्दी व्यक्ती म्हणू शकतो. आणि आजकालच्या रुटीन लाईफस्टाईलमुळे किंवा आजकालची जी काही लोकांची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, ज्या पद्धतीने लोक जगत आहे किंवा ज्या पद्धतीने आपल्या खाण्यापिण्यामध्ये हायब्रिडायझेशन आलेलं आहे, त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये या ज्या त्रिदोषांचं इम्बॅलन्स आहे ते झालेलं आपल्याला दिसतं आहे. आणि या इम्बॅलन्समुळे बरेचसे आजार व्यक्तीनुरूप किंवा प्रकृतीनुरूप होताना दिसत आहेत आपल्याला. आता प्रत्येक व्यक्तीनुरूप होणारे आजार हे भिन्न भिन्न असतात. तर ते त्या दोषांच्या प्रॉमिनन्स जे काही असतं दोषांचं त्याच्यावर डिपेंड करतं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुसार हे कसे आजार होणार आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची चिकित्सा त्याच्या प्रकृतीनुरूप आपल्याला वेगवेगळी करावी लागते. प्रत्येक व्यक्तीचं नाडी परीक्षण करून त्याला होणारे त्रास काय काय आहे, प्रत्येक स्रोतसाचं परीक्षण केलं जातं त्यांच्या, आणि त्यानुसार मग नेमकं कुठल्या स्रोतसामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यानुसार त्यांची प्रत्येकाची चिकित्सा ही वेगवेगळी ठरत असते. नक्कीच ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत, कारण वात, पित्त आणि कफ यांचं जर संतुलन आपण जर शरीरामध्ये व्यवस्थित ठेवलं तर ते मुळातच आपण पुढे नक्कीच डिस्कशन त्या संदर्भात करणार आहोत की कशा पद्धतीने यांचं संतुलन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदाचार्य डॉक्टर यामिनी सदावर्ते यांच्या संदर्भात अधिकची माहिती देतीलच, पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे आपली डेली रुटीन. अत्यंत महत्वाचं आहे की आपण आपल्या डेली रुटीन मध्ये काय काय करत असतो. म्हणजे आहार आहे आणि त्याच पद्धतीने व्यायाम आहे, प्राणायाम आहेत, आसन आपण कोणते कोणत्या त्या पद्धतीने करतो, किंवा मग आपल्या जे डेली रुटीन्स मध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचा आपण समावेश करतो का, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे, इम्प्लिमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. पुढील प्रश्न डॉक्टर माझा असा असेल की आयुर्वेदिक उपचार पद्धती काय आहेत. तुम्ही त्यांच्या संदर्भात सुरुवातीला सांगितलंच, पण अधिक आम्हाला माहिती या संदर्भात हवी आहे. जसे माझ्या माहितीप्रमाणे शोधन, शमन, जसं तुम्ही सांगितलं, निदान, परिवर्जन आहे, पथ्य व्यवस्था असे असतात, तर त्याबद्दल अधिक तुम्ही काय सांगाल. उपचार पद्धती कशा पद्धतीने होतात त्या संदर्भात काय सांगाल. आता आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं आलं शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा. त्याबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे. परंतु शमन आणि शोधन चिकित्सा एवढंच देऊन रुग्ण पूर्णपणे बरे होतात का, तर बऱ्याच वेळेला काय होतं, आम्ही रुग्णांना औषधी चिकित्सा देतो किंवा पंचकर्म वगैरे करतो, ते त्यांच्या घरी जातात, परंतु त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती जे आम्ही त्यांना पथ्यापथ्य सांगितलेले असतात ते खरंच घरी जाऊन पाळता आहेत का, तर हे देखील फार महत्वाचं आहे. तर औषधासोबतच जर का रुग्णांनी पथ्यापथ्य कल्पना जी आम्ही त्यांना सांगितलेली आहे, म्हणजे मुळातच आपल्या शरीरात जे काही दोषांचं इम्बॅलन्स झालं आहे ते नेमकं कशामुळे झालं आहे, तर तो हेतू म्हणजे हेतू परिमार्जन ज्याला म्हणतो आपण, तर तो हेतू ओळखून त्यांना व्यवस्थित आपण लाईफस्टाईल त्यांची मॅनेजमेंट आपण केलेलं असतं. तर यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की आयुर्वेदिक दिनचर्या जर प्रत्येक व्यक्तीने जर अंगीकारली तर त्या व्यक्ती जे आहेत ते आजारी पडण्याचं प्रमाण किंवा त्यांना जे काही डिसीज झालेला आहे तो क्युअर होण्याचं जे काही प्रमाण आहे तो फार लवकर रिकव्हर होऊ शकतो. तर त्यांनी आयुर्वेदिक दिनचर्या नक्कीच अवलंबावी. आणि आयुर्वेदिक दिनचर्येमध्ये मग आपल्याला काय सांगता येईल की सकाळी लवकर उठणे. आता आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे, पण ब्रह्ममुहूर्तावर उठणं तर आजकाल सगळ्यांना काही शक्य नाहीये, कारण की आजकालच्या शिफ्ट ड्युटीज किंवा आजकालचे जे काही शेड्यूल्स असतात लोकांचे, तर त्यानुसार त्यांना ते शक्य नाही. पण तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही उठावं. तुमचे प्रातःविधी आटोपून तुम्ही व्यवस्थित तुमच्या अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्यामुळे अर्धशक्ती व्यायाम म्हणजे तुमच्या जवळ जे काही आयुर्वेदिक तज्ञ असतील जेव्हा किंवा जे काही योग तज्ञ असतील त्यांच्याकडे जाऊनच तुम्ही व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही योगासनाला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर तुमचं पुढचं जे काही रुटीन आहे त्यामध्ये देखील मग तुमचा आहार विहार कसा असावा, तर तुमचा जो काही आहार कसा असावा यामध्ये आयुर्वेदामध्ये चरकाचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे आहाराबद्दल, की तुमचा आहार जो आहे तो उष्ण, स्निग्ध,
जीर्णे मात्रावत इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणे नाति विलंबित नाति द्रुतम अजल्पम अवसन तन्मना कुंचित असं अतिशय सुंदर छान वर्णन चरकाचार्यांनी आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आहार विधी विशेष आयतनामध्ये. तर नेमका आहार कसा असावा, तर आहार जो काही आपण घेणार आहोत, जो काही आहार आपण सेवन करणार आहोत तो अतिशय गरम गरम सेवन केला पाहिजे. आजकालच्या जे काही आपलं वर्किंग शेड्यूल आहे तर त्यामध्ये आपण असं बघत असतो की आपण फार सकाळीच आपला स्वयंपाक रेडी असतो आणि मग तो दुपारी वगैरे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, आजकाल सगळेच लोक वर्किंग असतात त्यामुळे मग त्यांना जसा काही वेळ मिळेल तशा त्या वेळेनुसार ते आहाराचं सेवन करत असतात. जनरली असं म्हटलं जातं की 3 तासानंतर त्या आहारातला जे काही सत्व आहे ते फार कमी होत असतं किंवा त्यामधला जो आमांश आहे, आमदोष जो आहे तो वाढत असतो. तो जे काही अन्न आपण सेवन करणार आहे ते गरम गरम सेवन करावं. स्निग्ध म्हणजे आपल्या आहारामध्ये स्नेहांश असणं हा फार गरजेचा आहे, कारण की स्नेहांश आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपल्याला चालना देत असतो. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम योग्य पद्धतीने सुरळीत ठेवण्याचं काम स्नेहांश करत असतो. मात्रावत म्हणजे अतिशय व्यवस्थित मात्रावतच म्हणजे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण खाल्लं गेलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी वस्तू आपल्या आवडीची आहे मग ती अगदी भराभरा आपण खूप जास्त खाऊन घेतो आणि त्याने आपल्याला अपायच होत असतात नंतर. हा एक मुद्दा झाला. शिवाय इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणे म्हणजे की आपल्याला ज्या ठिकाणी बसून आनंद मिळतो आहे जेवण करण्यामध्ये, ज्या ठिकाणी सगळ्या पद्धतीची उपकरणं उपलब्ध आहेत अशा ठिकाणीच आपण जेवण केलं गेलं पाहिजे. अतिशय घाणेरड्या ठिकाणी किंवा ज्या जागेमध्ये जेवायला आपल्याला आवडत नाहीये तर त्या जागेमध्ये जेवण करू नये. तर आजकालच्या दृष्टीने सांगायचं म्हटलं तर आजकाल बरेच लोक जे आहेत ते टीव्ही मोबाईल समोर ठेवून किंवा मोबाईलमध्ये काहीतरी व्हॉट्सअप चॅटिंग चालू असतं आणि इकडे त्यांचं जेवण चालू असतं. तर तसं न करता अगदी व्यवस्थित त्यांनी फक्त जेवणाकडेच त्यांचं तन आणि मन दोन्ही अर्पून त्यांनी जेवण करायला हवं आणि न अति विलंबितम न अति द्रुतम म्हणजे अतिशय घाई करून पण नाही किंवा अतिशय स्लोली पण नाही. प्रत्येक घास हा 32 वेळा जाऊन जेवण आयुर्वेदाच्या दृष्टीने केलेलं कधीही योग्य आहे. त्यानंतर आहाराबद्दल हे झालं. त्यानंतर रात्रीचा पण जो काही आहार आपण घेणार आहोत तो सूर्यास्ताच्या आधीच आयुर्वेदामध्ये घेणं फार योग्य आहे आयुर्वेदानुसार. कारण की आता आजकाल बघतो आपण की बरेच लोक रात्रीचे 9:30-10 वगैरे ही वेळ असते जनरली लोकांची जेवण करण्याची आणि जेवण केल्यानंतर मग लगेच 1 ते 2 तासामध्ये आपल्याला झोपेचा वेळ होतो. त्यामुळे मग व्यवस्थित त्या जेवणाचं जे काय आपण आहार घेतलेला असतो त्याचं पचनही व्यवस्थित होत नाही आणि मग त्यांना पचन व्यवस्थित न झाल्यामुळे मग पुढचे जे काही आजार असतात, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली व्यवस्थित राहत नाही, कारण की सगळ्या आजारांचं मूळ कारण म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड असतं. सो मग बाकीचे आजार व्हायला सुरुवात होते. अगदी आहारासंदर्भात मॅडम आपण खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी केलं. म्हणजे जेवण करताना सुद्धा अगदी तन-मन लावून आपण जेवलं पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल यांना दूर ठेवूनच जेवलं पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला सांगितलं जातं की कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ फॉर गेनिंग एनी टाइप ऑफ सक्सेस. तसंच आपण आपल्या आहार, आपल्या विचारांमध्ये किंवा दैनंदिन आपली जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आपण जर ठेवलं, की एक्झॅक्टली मला काय केलं पाहिजे, या संदर्भात जर आपण जर केलं तर नक्कीच एक चांगलं आरोग्य आपल्याला प्राप्त होऊ शकेल. त्या संदर्भातच आपण पुढचा प्रश्न मॅडम आहे. आयुर्वेदामध्ये 4 नियमांना फार महत्व दिलेलं आहे आणि आपल्याला त्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतं, वाचायला सुद्धा भेटतं. योग गुरु स्वामी रामदेव असतील, स्वर्गीय राजू दीक्षितजी होते, त्यांनी सुद्धा या 4 नियमांबद्दल फार महत्वाचा उल्लेख केलेला आहे. जसं आपण पूर्वी वात, पित्त आणि कफ यांच्या संदर्भात सांगितलं, तर आपल्याकडे अशी सुद्धा माहिती आहे की वात याचं जर असंतुलन झालं तर 80 प्रकारचे रोग उत्पन्न होतात. पित्त याचं जर असंतुलन झालं तर 46 ते 50 प्रकारचे रोग होऊ शकतात आणि कफचं जर असंतुलन झालं तर 28 प्रकारांचे रोग होऊ शकतात. ही महर्षी वाग्भट्ट यांनी म्हणजे जे नियम सांगितलेले आहेत ते महर्षी वाग्भट्ट यांनी सांगितलेले आहेत आणि जसं त्यांनी जे नियम सांगितलेले आहेत, जसं आपण म्हटलं की वात, पित्त आणि कफ यांच्यामुळे 140 पेक्षाही जास्त रोग होऊ शकतात जर यांचं असंतुलन झालं तर. पण आपण हे टाळू शकतो, हे रोग होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो जर आपण 4 नियमांचं पालन व्यवस्थित केलं. महर्षी वाग्भट्ट यांनी या संदर्भात खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात आपण आज डॉक्टर यामिनी सदावर्ते यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. पहिला नियम मॅडम असा सांगतो की जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायला नाही पाहिजे.
तर हे असं आयुर्वेदामध्ये का सांगितलेलं आहे, काय सांगाल आपण? जेवणानंतर पाणी पिणं न पिणं, आता या बाबतीमध्ये पण आहे ना लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत. कारण की जेवण जेव्हा आपण आहार जेव्हा आपण घेत असतो तेव्हा मध्ये मध्ये घोट तुम्ही पाणी प्यायला हवंय. कारण की जर आपण खूप घाईघाईने जर जास्त पाणी पिलं गेलं तर आपला जो काही पाचकाग्नी आहे तो मंद व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या आहाराला पचन करणारा जो काही अग्नी आहे तो जर मंद झाला तर आपल्या आहाराचं पचन हे व्यवस्थित होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच जेवण करत असताना मध्ये मध्ये घोट पाणी पिणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ते पाणी देखील फार थंड असू नये, फार थंड टेम्परेचरचं असू नये. ते पाणी जर आपण रूम टेम्परेचर किंवा कोमट करून घेतलं जेवण करताना तर नक्कीच त्याचा आपल्या जो काही आहार आपण घेणार आहे त्याच्या पाचनासाठी नक्कीच त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. नक्कीच मॅडमनी या ठिकाणी पाण्यासंदर्भात त्यामुळे कसं पद्धतीने पाणी आपण घेतलं आहार पाहिजे घेत या असताना संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. की आपल्याला पाणी हे लगेचच जेवणानंतर घ्यायचं नाहीये, कारण जी जठराग्नी असते ती लगेच आपण जर थंड थंड पाणी पिलं, आणि लोकांना अशी सवय असते ज्यावेळेस उन्हाळा आता तर सुरू आहे, जेवताना एक थंडगार ग्लास चं पाणी ठेवतातच, आणि जेवण झाल्यानंतर की लगेच ते पाणी प्यायचं, आणि त्यामुळे मग आपल्याला जे गॅस असेल किंवा ऍसिडिटी याच्यासारखे त्रास आपल्याला होतात. पित्ताचे अनेक त्रास अनेक वेळेस उद्भवत असतात, आणि त्यामुळे आपण नक्कीच एक लक्षात ठेवा की आयुर्वेदातला हा नियम अत्यंत महत्वाचा आहे, आणि सायंटिफिकल किंवा मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हा अत्यंत महत्वाचा आहे की जेवल्यानंतर लगेच पाणी न पिता एक तासभरानंतर आपण पाणी प्या. जसं आयुर्वेदाचार्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की मध्ये मध्ये आपण घुटघुट पाणी पिऊ शकता. तर हे जे घुटघुट पाणी आपण घेऊ शकतो, तर ह्या फक्त जेवतानाच नाही, तर आपल्याला म्हणजे ज्यावेळेस दिवसभरात आपण पाणी पित असतो त्यावेळेस सुद्धा नियम लागू होतो. तर दुसरा नियम हा असा सांगतो की आपल्याला जेव्हाही पाणी आपण पिऊ त्यावेळेस अगदी घुट आपण पाणी घेतलं गेलं पाहिजे. कारण जसं आपण पाहिलंय की पक्षी असतील किंवा कुत्रे जे आपण पाहतो रस्त्यावरती, एखादी डबका असेल तर ते चाटून पाणी पित असतात. तर याच्यात सुद्धा एक फार महत्वाचं सांगितलेलं आहे. तर डॉक्टर काय सांगाल, याचं काय महत्व आहे एक्झॅक्टली? नक्कीच. आता आजकाल हे बघा लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहे की कुणी अमुक एक व्यक्ती सांगतं की तुम्ही दिवसभरात एवढं पाणी पिलं गेलंच पाहिजे तुमच्याकडून, मग ते 8 लिटर असो 10 लिटर असो. पण आयुर्वेदाचा नियम असा सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही गरजेनुसारच पाणी पिणं योग्य आहे. कारण की अति प्रमाणात जर का तुम्ही पाणी पिलं गेलं तर नक्कीच जसं आपण म्हटलात की जठराग्नी जो आहे किंवा बाकीचं पण जे काही आपल्या शरीरात जे काही अग्नी आहे पाचक अग्नी वगैरे तर ते मंद व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा हे अग्नी जेव्हा मंद होतात तेव्हा आपल्या नक्कीच आपल्या आहार रसाचं पाचन हे व्यवस्थित होणार नाहीये किंवा एक्स्ट्राचं पाणी आपल्या शरीरामध्ये रिटेन होऊन बसणार आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार प्रत्येक प्रकृतीनुसार वेगवेगळे आजार हे त्यांना झालेले दिसतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा तेव्हा घोट पाणी पिणंच अपेक्षित आहे. आणि पाण्याचं जे काही टेम्परेचर आहे ते रूम टेम्परेचरच असावं किंवा कोमट पाणीच पिलं गेलं पाहिजे, हे आयुर्वेद शास्त्र सांगतं. फार महत्वाचं सांगितलं आपण या ठिकाणी. हा दुसरा नियम सुद्धा आपण नक्कीच प्रयोग करून पाहू शकतात. म्हणजे आम्ही सांगतो किंवा आयुर्वेदाचार्य सांगतायत म्हणून नाही, तर आपण याचा प्रयोग करून पहा. नंतर मग आपल्याला जे काही समस्या उद्भवत होत्या पहिले, ज्यावेळेस आपण रेग्युलरली आपल्याला ज्यावेळेस याच्या संदर्भात ज्ञान नव्हतं, आणि आपण मजबूत थंड पाणी पिणे किंवा मग घटाघटा पाणी पिणे अशा ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करत होतो, त्यावेळेस जो त्रास होत होता आणि नियम पाळल्यानंतर काय आपल्याला फायदा झाला, या संदर्भात आपण प्रयोग नक्कीच करून पहा. तिसरा नियम आपल्याला सांगतो की किती जरी आपल्याला तहान लागली तरी सुद्धा थंड पाणी अजिबात प्यायचं नाही. राजीव दीक्षित खूप चांगल्या या संदर्भात सांगायचे की थंड पाणी का नाही पिलं पाहिजे, कारण आपलं हे शरीर उष्ण असतं, उष्ण प्रकृतीचं आपलं शरीर असतं, आणि हे जर थंड पडलं तर आपल्याला घरामध्ये सुद्धा राहू देत नाही. म्हणजे मृत व्यक्तीचं शरीर थंड पडत असतं, त्यामुळे त्याला घराच्या बाहेर लगेच काढलं जातं त्या पुढील संस्कारासाठी. तर थंड पाणी का पिऊ नये या संदर्भात आयुर्वेदामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, काय पालन केलं पाहिजे? थंड पाणी का पिऊ नये, तर तेच थंड पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये आमांश हा वाढत जातो. बिकॉज आपला जठराग्नी जो आहे तो मंद झालेला असणार आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही आहार रसाचं जे काही पाचन आहे ते व्यवस्थित होणार नाही. आणि आपलं शरीर ज्या धातूंपासून बनलेलं आहे, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, त्यांचं एकंदरीतच सर्व धातूंचं पोषण योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे. त्यांना योग्य प्रकारे पोषण मिळत नाही किंवा एखाद्याच धातूला जर का मग पोषण मिळत असेल तर त्यानुसार फक्त त्या धातूकडेच ते पोषण तत्व जातात आणि बाकीच्या धातूंचं तुमचं पोषण
व्यवस्थित न झाल्यामुळे मग तुम्हाला बाकीचे आजार होतात. जसं की आपण हे म्हणतो की थंड पाण्याने आयुर्वेदामध्ये सांगितलंय की आमांशा शरीरामध्ये वाढायला मदत होते. मग एखाद्या व्यक्तीला जर का वातदोषाचे काही आजार असतील तर त्यांच्यामध्ये नक्कीच मग जॉईंट पेन किंवा जॉईंट स्वेलिंग या गोष्टी एक्झागरेट झालेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे पाणी जे काही पिणार आहोत आपण तर ते गरमच पिणार आहोत किंवा कोमट पाणी प्यायला आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला जर का कफाचे आजार असतील तर नक्कीच कफाचं एक्झागरेशन त्या दिवशी कफ दोष दूषित जो झालेला आहे तो अजून जास्त प्रमाणात दूषित त्या ठिकाणी होऊ शकतो. आता सध्या जी काही कोविडची परिस्थिती चालू आहे तर नक्कीच थंड पाणी पिणं तर या सिच्युएशनला अपेक्षित नाहीच आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक रुग्णांना मी हाच सल्ला देत असते की तुम्ही ऍटलिस्ट रूम टेम्परेचरचं पाणी प्या किंवा तुम्ही जे पाणी आहे ते पिताना त्याचं टेम्परेचर हे कोमट असलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि चौथा नियम सुद्धा अत्यंत तसाच महत्वाचा आहे. जसं मी पूर्वी उल्लेख केला, की सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिले पाणी प्यायचं आहे. याच्याने तुमचं डिटॉक्सिफिकेशन होतं. शरीरातली जे काही घाण आहे ती निघून जात असते. आणि ते जर आपण त्याचं पालन केलं, 4 नियमांचं पालन आपण जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. आपला भाग 1 आपण ह्या ठिकाणी संपवत आहोत. आपण दुसऱ्या भाग सुद्धा आपण ह्याचा प्रदर्शित करणार आहोत. डॉक्टर यामिनी सदावर्ते यांना देखील आपण अनेक प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत आयुर्वेद संदर्भातलेच. तर जाता जाता शेवटी आपण पलाश आयुर्वेदिक सेंटर या संदर्भातली अनेक ज्या आपल्याला माहिती आहे त्या संदर्भात आपण अनेक माहिती जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर यामिनी सदावर्ते त्यांच्या कार्यकारी संचालिका आहेत आणि एक उत्कृष्ट सेवा देणारी मोशीमधील आणि मुळात पुण्यामधले एक चांगलं सेंटर आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे. स्वतः सेंटर तर्फे या ठिकाणी आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते जेणेकरून क्वालिटी या ठिकाणी मेंटेन होत असते. दुसरं आहे आजारासाठी म्हणजे प्रत्येक आजारासाठी या ठिकाणी औषध उपचार आहेत, उपचार पद्धती स्वतः डॉक्टर यामिनी सदावर्ते यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून 20,000 पेक्षा जास्त रुग्ण मॅडम यांनी बरे केलेले आहेत आणि हे उल्लेखनीय कार्य नक्कीच म्हणावं लागेल. पंचकर्म चिकित्सा केरळीयन उपचार पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे नक्कीच आपण याचाही लाभ घेऊ शकतात. स्पेशलाइज योगा सेक्शन, मेडिटेशन सेक्शन सुद्धा पलाश आयुर्वेदिक सेंटरमध्ये उपलब्ध आहे. जसं शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे तसंच मानसिक स्वास्थ्य सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी योगा आणि मेडिटेशन सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे. डॉक्टर सदावर्ते स्वतः अनेक बॅचेस या ठिकाणी घेतात. कोविडच्या कंडिशन्समुळे ते आता बंद आहेत, पण कोविडच्या कंडिशन झाल्यानंतर फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच आपण ह्या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकतात, जॉईन करू शकतात. माझ्या मताने जर ऑनलाईन सर्व्हिसेस जर उपलब्ध असतील त्याच्या संदर्भात सुद्धा पुढच्या भागामध्ये आम्ही मॅडम यांच्याशी चर्चा करून आपल्याला त्या संदर्भात सुद्धा माहिती देऊ. वेट लॉस फिटनेससाठी मॅडमचे काही विशेष योगा पद्धती आहेत, काही विशेष व्यायाम पद्धती आहेत, त्या संदर्भात सुद्धा आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर नक्कीच आपण पलाश आयुर्वेदिक सेंटरला भेट द्या. आपल्याला कोणत्याही आजार जर असेल आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून बरे व्हावे, एक वैद्यकीय सल्ला आपल्याला जर घ्यायचा असेल तर नक्कीच एकदा आपण पलाश आयुर्वेदिक सेंटर येथे जाऊन डॉक्टर यामिनी सदावर्ते एक सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत त्यांना भेट द्या आणि त्यांच्याकडनं सल्ला घ्या की एक्झॅक्टली काय करता येऊ शकतं. कारण आयुर्वेदिक उपचार पद्धती ही कधीही चांगली आपल्या शरीरासाठी असं डॉक्टर यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण भेट द्या. मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. तर नक्कीच आपण त्या ठिकाणी भेट देऊन एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य आपण स्वतःचं निर्माण करू शकतात. मनापासून खूप खूप धन्यवाद. भाग 2 लवकरच आपल्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद डॉक्टर यामिनी सदावर्ते मॅडम. धन्यवाद.